विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली। धम्मक्रांती बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली। यावेळी घोडे, उंट आणि दिव्यभव्य अशा रथामधून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भंतेगण, उपासक आणि उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे श्रामणेर या मिरवणुकीमध्ये उपस्थित होते।
द्वारकतयेनं गतं सबपुराणं खमतु मे भन्ते तुतीयम्पि दासवन्दामि भन्ते द्वारकतयेन गतं सबपुराणं खमतु मे भन्ते ततीयम्पि दासवन्दामि भन्ते द्वारकतयेन गतं सबपुराणं भन्ते ईशरणेन सिद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। मूर्तीवरचा पूर्णपणे कपडा काढल्याच्या नंतर आपण साधू हात जोडायचा आहे। यानंतर थोडक्यात बुद्ध पूजा होईल। सर्व हात जोडायचा, हात जोडायचा सामुदायिकरित्या बुद्ध पूजा। वनगंध गुणोपेतं देतं कुसुमसंतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोगे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं क्रियेण मेकेन नमामि मुखं दुःखं विनायति यथायं मे कायो तथा याति विनाशभावं जनसारकरि धम्मं नमामि संघं नमामि। त्याच्यावर विधानं जीवनं दानं विकुसंगस्य दानं हेमं पूजेमी भन्तेजी। आमच्या विहारामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने जीवदान करीत आहोत, शिवदान करीत आहोत, द्रव्यदान करीत आहोत। या दानाचा आमच्या पुण्यप्राप्तीकरता स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना सप्रेम जय भीम। आपण बुद्ध रूपाची स्थापना केली आहे आपल्या बुद्ध विहारामध्ये। बाबासाहेबांचा आदेश आपण पाळून दर रविवारी आपण बुद्धविहारात याल अशी अपेक्षा करतो। या बुद्धविहारामध्ये दर रविवारी वंदना होते आणि खूप मोठी संख्या उपस्थिती असते असं मी ऐकलेलं आहे। जेव्हा केव्हा आम्हाला म्हणजे ज्या रविवारी मला येता येईल त्या रविवारी मी येईल, जेव्हा भंतेजीला येता येईल तेव्हा भंतेजी येतील आणि हा प्रचार प्रसाराचा कार्यक्रम या विहारातून होईल। बाबासाहेब म्हणतात बुद्ध विहार हे चळवळीचं केंद्र असलं पाहिजे,
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या उद्दिष्टामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे बौद्धांच्या उपासनेसाठी बुद्ध विहाराची स्थापना झाली पाहिजे आणि त्या ते बुद्ध विहार चळवळीचं केंद्र बनलं पाहिजे. बुद्ध विहारात अभ्यासिका पाहिजे, बुद्ध विहारात लायब्ररी पाहिजे, मुलं अभ्यास करतील, वाचतील आणि इथून IAS IPS अधिकारी निर्माण होतील, धम्म प्रचारक प्रसारक निर्माण होतील आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करतील. तर बाबासाहेबांचा आदेश मानून आपण जे बाबासाहेबांनी रंगूरमध्ये भाषण केलं होतं, जे सारनाथ मध्ये भाषण केलं होतं, त्यामध्ये बाबासाहेबांनी आदेश दिलाय दर रविवारी उपासकांनी बुद्ध विहारात आलंच पाहिजे आणि आपण दर रविवारी बुद्ध विहारात या आणि या ठिकाणी फक्त बुद्ध रूप स्थापन केलं म्हणजे मूर्ती स्थापन केली. इथे फक्त आपल्याला नेहमी वंदना तर घ्यायचीच आहे, फक्त वंदनेपुरता हा विहार नसून हे विहार चळवळीचं केंद्र बनलं पाहिजे. हा एवढाच उद्देश मी या ठिकाणी आपल्याला एवढाच संदेश धम्म संदेश सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. यानंतर भदंतर नागघोष महाथेरो यांना मी विनंती करतो आपण 1 मिनिटात धम्म संदेश द्यावा. महाकारुण्य तथागत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित गांधीजी, उपस्थित सामने संघ आणि आज चित्रमुख्याने उपस्थित असलेले राजकीय, धार्मिक, सामाजिक विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचे विश्वस्त अध्यक्ष KB मुरगरे सर, धम्मक्रांती बुद्ध विहाराचे सर्व अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी तथा सर्व कथासंपन्न उपासक तथा बंधू आणि आज आपल्या विहारामध्ये भगवान बुद्धांच्या रूपांचे आपण प्रतिष्ठापना केलेली आहे. खऱ्या अर्थाने आज विहारामध्ये आपण बुद्धाच्या रूपांची प्रतिष्ठापना करून खऱ्या अर्थाने धर्माला प्रतिमा करण्याचा आपल्याकडून एक कार्य होत आहे. विहारामध्ये खऱ्या अर्थाने बुद्धरूप असणं म्हणजे ही आपल्या श्रद्धेमध्ये वाढ करणं, श्रद्धेमध्ये विकास करणं. जेव्हा आपण विहारामध्ये येऊ, आपण वंदना करू, अत्यंत श्रद्धापूर्वक वंदना करू, तेव्हा आपल्याला सुख, समाधान, शांतता लाभते, आपल्या मनाची निर्मळता होते, मनाची शुद्धता होते. आणि जेव्हा माणसाचं मन निर्मळ होते, जेव्हा माणसाची शुद्धता होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखाची आपल्याला प्राप्ती होईल. भगवान बुद्धांचा जो काही गृहस्थांसाठी जो काही उपदेश आहे, तो गृहस्थांसाठी उपदेश हा आहे की आपलं सांसारिक जीवन सुखमय बनवण्यासाठी, मनुष्य जीवन सुखमय बनवण्यासाठी, माणसाचं हित आणि माणसाचं कल्याण करण्यासाठी. माणसाचं हित आणि माणसाचं कल्याण केव्हा होईल तर माणसाचं हित, माणसाचं कल्याण करण्यासाठी कुठल्या रूढी परंपरेने, कुठल्या अंधश्रद्धेने, कुठल्या कर्मकांडाने आपल्या जीवनामध्ये प्रगती होणार किंवा आपला विकास होणार आणि म्हणून आपलं जर जीवन जर सुखी जर करायचं असेल तर थोडक्यात भगवान बुद्धांनी पंचशील दिले. पंचशील की जे पंचशील ते दररोज या पंचशिलाचं आपण पालन करतो. मग पंचशिलामध्ये आपण काय बोलतो? पाण्याची पाता वेरवणं, शिकाभरण, समाज. याचा अर्थ आहे की थोडक्यात मी प्राणी हिंसा करणार नाही, प्राणी हिंसेपासून अलिप्त राहील. आता भगवंताने हे 2500 वर्षापूर्वी आपल्याला का सांगितलं तर या देशामध्ये अशी परंपरा होती की इथे यज्ञ करत होते आणि त्या यज्ञामध्ये हजारो प्राण्यांचा बळी दिला जातो, आहुती दिल्या जात होती प्राण्यांची. आजही आपण पाहतो काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आजही आपण पाहतो की आजही अनेक ठिकाणी कुठेतरी एखाद्या देवतेला, कुठेतरी एखाद्या प्राण्याचा बळी दिला. तर भगवान बुद्ध म्हणाले की आपल्या जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होण्यासाठी दुसऱ्या प्राण्याची आहुती देऊन, दुसऱ्या प्राण्याचा बळी देऊन आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही. जसं आपल्याला जीवन जगावंसं वाटतं तसं प्रत्येक प्राण्याला देखील जीवन जगावंसं वाटतं. आणि म्हणून पहिलं जे सीन आहे ती पाण्याची पाता वेगळं म्हणजे मी प्राणी हिंसेपासून अलिप्त आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की सर्व प्राणी मात्रावर आपण दया करू.
म्हणजे मनुष्य जातीवर तर आपण सर्व मानवावर आपण तर प्रेम केलंच पाहिजे, मैत्री केलीच पाहिजे. परंतु अखंड जीव जंतू जे काय या विश्वामध्ये जे काही जीव जंतू आहे या सगळ्यांच्याच प्रती आपली मैत्री करणार आहे. आणि जेव्हा आपला मैत्रीचा विकास होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते. आणि मग पहिलंच येणार आहे की प्राणी यांच्यापासून अलिप्त अदिनदाना वेरमणी सिक्खापदम समाधी. याचा अर्थ आहे की जी वस्तू आपल्याला दिली नाही, जे आपल्याला दान दिलं नाही ते आपण थोडक्यात आपण चोरी करू नये. चोरी करण्यापासून अलिप्त राहावे. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की चोरी करण्याच्या ऐवजी आपण दान दिल्याच्या मनुष्याला पुण्याचा लाभ होतो. तिसरं स्थित आहे कामे समिचाचारा वेरमणी सिक्खापदम समाधी. याचा अर्थ आहे की जे काही पती पत्नी आहे, जे काही गृहस्थी जीवन आहे, सांसारिक जीवन, हे सांसारिक जीवन आमचं जर सुखमय जर बनवायचं असेल तर भगवान बुद्ध म्हणतात की पती पत्नी एकमेकांच्या विषयी आदर असावं, प्रेम असावं, सन्मान असावा. एकमेकांचा आदर विश्वास जर असेल तर हे आमचं कौटुंबिक जीवन सुखी होतं. आणि म्हणून आमचं सांसारिक जीवन कौटुंबिक जीवन सुखी बनण्यासाठी हे तिसरं स्थित देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. चौथं स्थित आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधी. याचा अर्थ होतो की आपण चाडी करू नये, चुगली करू नये, निंदा करू नये, खोटं बोलू नये, तर असत्य भाषण करू नये, सत्य भाषण करावं, सत्य बोलावं, खरं बोलावं, न्यायाचं बोलावं, माणसं जोडण्याचं बोलावं, माणसं बोलण्याचं बोलू नये, निंदा करू नये, कोणाची निंदा नालस्ती करू नये. कारण निंदा नालस्ती करणं हे देखील पाप. कारण मनुष्य कशाने पाप करत असतो, आपल्या वाचनाने देखील पाप करत असतो. आणि मग वाचिक पाप आपल्याकडून झालं नाही. तर चौथं सीन काय की आपण सत्य बोलावं, चांगलं बोलावं, धर्माचं बोलावं, चांगलं ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला देखील हिताचं असावं, अशाच प्रकारचं बोललं जावं, व्यर्थ बोलू नये. आणि शेवटी पाचवं जे आहे सुरा मेरे मध्य प्रमाद दाना वेरमणी सिक्खापदम समाधी. खऱ्या अर्थाने या शिलाचा सर्वांनाच अर्थ नाही की आमची जर अधोगती कशाने होते, आमचा सामाजिक आर्थिक किंवा आर्थिक का प्रगती होत नाही, तर आमची आर्थिक प्रगती का होत नाही. जर मनुष्य व्यसनाधीन बनले तर त्याची आर्थिक प्रगती होऊ शकते, त्याची उन्नती प्रगती होऊ शकते. आणि मग मद्यपानाचं थोडक्यात जर सेवन केलं, मद्यपानाचं जर आहारी केलं तर आमची कधीही आमची आर्थिक उन्नती होणार. आणि मग ही जे पंचशील आहे ते पंचशील खऱ्या अर्थाने कुठल्याही एका मानव जातीसाठी, म्हणजे प्रत्येक मानव जातीसाठी, म्हणजे कुठल्या एका पंथासाठी, कुठल्या एखाद्या धर्मासाठी झोडपून या 5 शीलाचं पालन करतो. मग तो कुठलाही मानव असतो, कुठलाही जाती धर्म असतो. बुद्ध धर्म खऱ्या अर्थाने बुद्धाची जी काही शिकवण आहे तर ही सर्व समतेची शिकवण आहे. बुद्धाने कुठल्याही प्रकारची विषमता सांगितलेली, माणसामध्ये तो भेद सांगितलेला. तर बुद्ध म्हणतात की सर्व मानव समानच आहे, सर्व माणसं समान. तर भगवान बुद्ध असं म्हणतात की मनुष्य जन्माने कोणी श्रेष्ठ होतो, जन्माने कोणी श्रेष्ठ होतो. मनुष्य कशाने श्रेष्ठ बनतो, तो त्याच्या आचरणाने श्रेष्ठ, त्याच्या आचरणाने म्हणजे त्याच्या कर्माने श्रेष्ठ होतो. आणि मनुष्य किती जरी उच्च याच्यामध्ये जन्माला पण त्याचं आचरण जर चांगलं नसेल, तो शिलाचं जर पालन करत असेल, खोटं बोलत असेल, मद्यपानाचं सेवन करत असेल, चाडी करत असेल, चुगली करत असेल, हिंसा करत असेल, तर असा मनुष्य एक प्रकारे म्हणजे थोडक्यात तो श्रेष्ठ जीवन जगू शकतो. आणि समाजामध्ये त्याला मान सन्मान प्रतिष्ठा लाभू शकते. आणि म्हणून समाजामध्ये देखील तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा कधी लागते तर तुम्ही शिलाचं पालन. आम्ही जो काही शब्द देतो त्या शब्दाचं जर पालन केलं तर तुमचं मान सन्मान. आणि शब्द द्यायचा, शब्द दिला त्याचं पालनच जर केलं नाही तर मग आपल्याला मनुष्याला सन्मान मिळणार. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भगवंताची जी काही शिकवण आहे, भगवान बुद्धांची जी काही शिकवण आहे तेही भगवान बुद्धांची शिकवण ही प्रत्येक मानवाला उपयोगी पडते. प्रत्येक मानवाचा विकास आणि प्रगती होण्यासाठी, प्रत्येक मनुष्याचं जीवन हे सुखी बनण्यासाठी आहे. आणि म्हणून बांधवांना भगवान बुद्धांचं आपण रूप हे बाह्य रूपाने ठीक आहे, आपण हे भगवान बुद्धाचं रूप आपण प्रतिष्ठापना आपण केलेली आहे, तर त्याचबरोबर वंदना करणं आणि शिलाचं पालन करणं देखील करणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला जे काही जन्म दिलेला आहे ते खूप मोठ्या कष्टाने, खूप मोठ्या परिश्रमातून दिलेलं आहे. आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श, त्यांची प्रेरणा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की हा धर्म नवीन आहे, हा धर्म समजण्यासाठी प्रत्येक बांधवांनी प्रत्येक रविवारी विहारात आलं पाहिजे, वंदना केली पाहिजे, तर आपल्याला संस्कार होते, धर्माचा प्रचार होईल, प्रसार होईल आणि मग शिलाचं पालन करावं, धर्माचं पालन करावं, दान धर्म करावं, धर्माचं म्हणजे आपण धर्मप्रवचन ऐकत राहावं, हिंदू संघाचा सन्मान करत राहावं, हे खऱ्या अर्थाने या मार्गाने केलं असता आमची उन्नती प्रगती होईल. तेव्हा वेळेअभावी आणि न बोलता आपल्या सर्वांचाच म्हणजे वेळ बराच झालेला आहे, तेव्हा मी सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सर्वांना सुख समाधान शांतता लाभो, सर्वांना आरोग्याचा लाभो अशा प्रकारची मंगल कामना करून आपल्या प्रत्येकाच्याच विषयी मैत्री कामना करू. आपल्या सर्वांना सुख समाधान शांतता आरोग्य आपल्या सर्वांच्या पौर्णिमेच्या चंद्रासारख्या प्रभुत्वाला जाऊ अशा प्रकारची मंगल कामना करून आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करीत आहोत. भगवंताच्या मुखात तुझ्याकडे आशीर्वाद गाथा निघालेला त्या आशीर्वाद गाथा मंगल कामना मंगल मैत्री आपल्या सर्वांच्या प्रती करण्यात येत आहे. विकू संग करीत आहे. सवितियो युवजन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखे दीर्घायुको भवत्. इचितं पतितं तुयं किममेव समीजतु सर्वे भूरन्तु चिदतं पपातन्दो पुनरसोऽयम्. अभिवादनशीलसनीतं वर्धापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुर्वन्नो सुखाङ्गलं. भवतु सकमङ्गलं रक्षन्तु सकदेवं भावेनं सदा सुखी भवन्तु ते. भवतु सकमङ्गलं रक्षन्तु सकदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सकमङ्गलं रक्षन्तु सकदेवतां सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. मनसा पूजनीय भदंत आक्रोश महादेव पूजनीय भदंत बुद्धघोष थेरो यांचं प्रथम बुद्धदान समितीतर्फे हार्दिक स्वागत करतो. या आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आमंत्रित राहिलेले या बुद्धदान समितीच्या सभासद मंडळाला माझी नगरसेविका ज्यांच्या निमित्त मुख्यत्व हे विहार आपल्या पूर्णत्वास आला आणि हे या वास्तूमध्ये स्थापन झालेले अशा तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्यात आहे करते. यांचं या ठिकाणी धम्मक्रांती बुद्धदान समिती स्वागत करते. तसेच समाजसेवक आनंद सरदे यांचं बुद्धदान समिती स्वागत करते. या बुद्ध विहारात सर्वात प्रथम जो निधी लाभला ते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा 10 लाखांचा निधी या बुद्ध विहाराच्या कामास पाहण्यास लागला होता. त्यांचे सुपुत्र आयुष्यमान सुरेंद्रला पठारे यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं की आता निवडून त्यांचा बुद्धदान समिती आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे सन्माननीय सहकारी मित्र संतोषराव सुपरे मनोजी थोरकर पटेल साहेब व सन्माननीय उपस्थित तसेच भारतीय समता सैनिक दल महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन मुके सर त्यांचे सहकारी अनिलजी वाघमारे व त्यांचे बुद्धदान समिती स्वागत करते. तसेच उपस्थित समता सैनिक दलाचे शिंदे साहेब यांचे धम्मक्रांती बुद्धदान समिती या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करते. या मंचावर सर्व मंचावर उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी धम्मक्रांती बुद्धदान समितीतर्फे आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो व हा कार्यक्रम